दापोली येथील महावितरणाच्या दाभोळ कार्यालयावरती शिवसेनेने धडक मोर्चा दिला आहे। वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, संबंधित अधिकाऱ्यांची कामामध्ये दिरंगाई आणि ठेकेदाराचा मुजोरपणा, त्यासोबतच कार्यालयातून मिळणारी उडवाउडवीची उत्तरं आणि नियोजित नसणारा आराखडा, कुशल लाईनमनची कमतरता आणि वाढीव वीज बिलं, तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांवरती नसणारं नियंत्रण, या सर्व अनेक समस्यांमुळे पंचक्रोशीतील ग्रासलेल्या वीज ग्राहकांनी दाभोळ शिवसेना शाखेच्या माध्यमातून दाभोळ येथील विद्युत वितरण कार्यालयावरती धडक मोर्चा दिला आहे। ग्राहकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी दाभोळ कार्यालयामध्ये दापोली उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता कुकडे या ठिकाणी उपस्थित होते। आक्रमक वीज ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रियांना समोर जाताना उपकार्यकारी अभियंत्यांना मोठी कसरत करावी लागली आहे। विशेष म्हणजे हे सर्व चालू असताना 2 ते 3 वेळेस लाईट गेली आणि आली, मात्र लाईट कोठून गेली याचं समर्पक उत्तर संबंधित अधिकारी हे देऊ शकले नाहीये। अनेक त्रस्त ग्राहकांनी आपापल्या समस्या या ठिकाणी मांडल्यात, तर वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, कमी जास्त दाबाने होणारा वीज पुरवठा आणि 2 ते 3 दिवस नसणारा वीज पुरवठा या कारणाने ग्रामस्थ, व्यापारी आणि कामगार वर्ग न भरून येणारे यांचं नुकसान झालेलं आहे। अशा या ग्रस्त ग्राहकांनी उपअभियंत्यांना चांगलंच धारेवरती धरलंय। जर तुम्हाला आवश्यक बाबींची मागणी करायला जमत नसेल तर चालू अधिवेशनामध्ये आम्ही पंचतारिका प्रश्न उपस्थित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं ग्रामस्थांकडून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।